चला मित्र बघा, आज मुंबईला आलेलो आहे आणि मुंबईला स्पेशल मुंबईचा मालवणी बांगडा म्हणजे एक माशांचा प्रकार आहे, तो कसा करायचा आपण आज किचन रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मालवणी बांगडा आणून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण हा सुहाना जो चिकन मसाला आहे तो ॲड केलेला आहे. हळद, मीठ असे यामध्ये टाकून घेतलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण यामध्ये बघू शकतो कांदा पेस्ट मसालासुद्धा आपण आणलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईमधील स्पेशल SR मसाला जो तर्रीसाठी बेस्ट प्रसिद्ध आहे तो आपण घेतला आहे. तर थोडंसं क्लोजमध्ये येऊन जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आपण तेल घेतलं आहे. तर कढईमध्ये अगोदर गॅस घेतला आहे, तेल घालून घेते थोडंसं. ठीक आहे. तेल घातल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो टोमॅटो पेस्ट आहे. नंतर इथं ही खोबऱ्याची पेस्ट आहे, त्यात मिरची वगैरे आहे, थोडा आलं आणि लसूण. इकडे कांदा आहे, तो कांदा आता मी भाजण्यासाठी टाकणार आहे. ठीक आहे. चम्मच पुढे चम्मच दाखवा लवकर. अच्छा, त्या ठिकाणी बघा आता हे घेतलं आहे आणि थोडासा कांदा लाल होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि हा घरचा मसाला देखील या ठिकाणी आहे. आपण याला कुटलेला मसाला म्हणतो, स्पेशल मुंबईचा मसाला आहे हा कुटलेला. तर छानपैकी आता आपण मालवणी बांगडा फिश मसाला बनवणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी आता ही अद्रक, लसूण आणि खोबरं यांची पेस्ट यामध्ये मी घालून घेईन. ठीक आहे. ती देखील घालून घेतली आहे. जिरं घ्यायला पण पुढे जिरा थोडासा तसं जिरं घालून घेईन. म्हणजे जिऱ्याचा सुगंध या ठिकाणी आला पाहिजे. लोणमध्ये दाखवायला जरा पावड्या व्यवस्थित. हा कांदा लसूण मसाला पेस्ट आहे अंबारीचा, तो आपण याच्यामध्ये घालून घेऊ. देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे परतून घेऊ आपण. आणि हे परतल्यानंतर कसा परता व्हायला लागले. हे मसाला एकदम छान एकदम दरवळलेला आहे. हरी त्यानंतर इथं टोमॅटो पेस्ट आहे ती घालून घेतोय. ही टोमॅटो पेस्ट छानपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे. गॅसच्या तेज वाफेवरती सुरू आहे कार्यक्रम. जरा क्लोजमध्ये दाखवायला आता मसाला कसा झाला तर टोमॅटो पेस्ट टाकून. हा एकदम भारी खतरनाक, बोले तो एकदम झकास. त्यानंतर हा घरचा कुटलेला मसाला यामध्ये थोडा 2 चम्मच घालून घेतो मी. बस होईल थोडासा. बरं, थोडासा बस. आणि आता आपण शेवटी याच्यामध्ये करी मसाला घालणार आहोत. स्पेशल करी मसाला म्हणजे भाजी एकदम सुपरच झाली पाहिजे. पूर्ण नाही लागत. सूचना आलेली आहे पूर्ण मसाला टाकू नका. जास्त चिकन होईल. चिकन झालं तर आपलाच कार्यक्रम फिटवून जाईल. भाजी खायची राहून जाईल. थोडंसं पाणी घाला, पाणी द्या का.
मसाला वगैरे लावून हे करून घेतलेले आहे बांगडा मसाला मालवणी. ठीक आहे. आता थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालतो म्हणजे आपल्याला किती तरी करायची हे समजेल आणि चांगला आता याला खटखले गटका येऊ दे. मसाला एकदम ते झालेला आहे, खतरनाक झालेला आहे, खाली झालेला आहे. दाखवा मसाला दाखवा क्लोजमध्ये ना. बघा किती छान इथं तरी झालेली आहे. वा वा वा. आणि आता आपण जे मासे घेतलेले आहे ते मासे याला एक गटका आला की याच्यामध्ये आपण टाकून देऊ. तर अशा प्रकारे आपण मुंबईमध्ये येऊन मालवणी मसाले फिश बनवत आहोत. आणि मला मासे खायचा खूप छंद आहे, आवड आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला येत असतो तेव्हा तेव्हा मासे ते आवर्जून खात असतो. वेगळे आणि प्रत्येक वेळेस वेगळ्या प्रकारचे मासे असतात, हे तेवढं वैशिष्ट्य. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना मालवणी बांगडा फिश मसाला बनवता आला पाहिजे. तर दोस्तो इकडे पहा किती छान मस्त तरी आलेली आहे. आता याला आपण थोडंसं पातळ करून घेतलं आहे आणि याला आता उकळ येऊ द्यायची आहे. म्हणजे याला गदगद गदगद शिजेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे आपण चिकन, नंतर हळद आणि मीठ यांच्यामध्ये असे मुरू घातलेले जे मासे आहेत त्या माशांचा एक एक तुकडा आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. म्हणजे आता बघा थोडं थोडं याला गदका यायला सुरुवात झाली, उकळ यायला सुरुवात झाली आहे. आता ही उकळ येत आहे. 5 ते 10 मिनटापर्यंत मस्तपैकी छान उकळ येऊ दिल्यानंतर आपल्याला एक एक माशाचं पीस यामध्ये हे टाकायचं आहे. तर बघा या ठिकाणी मालवणी माशाचा हा पहिला पीस मी या ठिकाणी सोबत आहे. म्हणजे जेणेकरून पूर्ण मसाला त्यांच्यामध्ये हा एकजीव होऊन जाईल आणि टेस्ट ही अतिशय भारी येईल, नाही का. अशा प्रकारे आपण आता यामध्ये सर्व मासे हे टाकलेले आहे. आणि हा माशाचा उरलेला जो मसाला आहे हा सुद्धा यामध्ये टाकून दिला. आणि वरतून थोडासा बघा कोथिंबीर आपण टाकूया. दाखवा क्लोजमध्ये दाखवा. छानपैकी तो कोथिंबीर आपण घातलेला आहे आणि बाकीचं आता नंतर टाकू. ओके. तर अशा प्रकारे आपण मालवणी बांगडा फिश मसाला कसा करायचा आहे ते बघितलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, वाटलं तर कमेंट बी करा. ठीक आहे. तो गुड बाय. अशा प्रकारचा मालवणी बांगडा फिश मसाला हे रेडी झाला आहे. आणि आता मी त्यामधले एक पीस या ठिकाणी घेणार आहे प्लेटमध्ये. ठीक आहे. आणि या ठिकाणी अजून सुद्धा आपण बघू शकतो अजून एक पीस घेतला आहे. आणि या ठिकाणी आमटी आपल्या किती लागते आपल्याला त्याप्रमाणे आमटी वगैरे याच्यामध्ये मी घेऊन घेतो, जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थितरित्या घेता येईल. या ठिकाणी आमटी वगैरे घेतला आहे. हा मसाला या ठिकाणी मी थोडासा ॲड करत आहे, टाकत आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, छान बनले ना. सुंदर, बढिया.